पावसासंदर्भातल्या बातम्या पाहूयात। 18 जुलै ते 25 जुलै दरम्यान पुन्हा एकदा राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे। खरं तर ही चांगली बातमी आहे, खुशखबर आहे। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या येलो अलर्टसह वादळी वाऱ्याचा सुद्धा इशारा या कालावधीत देण्यात आला आहे। कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्रातील मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात 5 ते 6 दिवस अजूनही पावसासाठी वाट पाहावी लागणार आहे। आता येणाऱ्या 5 दिवसांचा जर आपण अंदाज बघितला तर त्यामध्ये कुठेही म्हणजे आपण जर बघितलं तर विदर्भातले काही 2-3 डिस्ट्रिक्ट्स 15 तारखेला, त्यानंतर 16 तारखेला अजून काही डिस्ट्रिक्ट्स आणि 17 तारखेला पूर्व किंवा विदर्भातील बऱ्याच ठिकाणी येलो अलर्ट आहे। परंतु तो मुसळधार पावसासाठी नाही आहे, तो जो अलर्ट आहे तो वादळी पावसासाठी आहे किंवा विजेच्या कडकडाटासह जो पाऊस पडतो त्यासाठी दिला गेलेला आहे। उर्वरित महाराष्ट्रामध्ये कोणताही प्रकारचा अलर्ट नाही आहे। याचाच अर्थ असा आहे की मान्सूनचे वारे कमकुवत झालेले आहेत आणि पावसाचं प्रमाणही येणारे 5 ते 6 दिवस कमीच असण्याची शक्यता आहे। आणि एकूणच काय स्थिती आहे जाणून घेण्यासाठी यशपाल सोनकांबळे आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। यशपाल, खरं तर दिलासादायक अशी बातमी आहे, कारण गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पावसानं दडी मारलेली आणि राज्यातल्या बहुतांश भागात पाऊस गायब झाला आहे। 18 ते 25च्या दरम्यान पाऊस पुन्हा येण्याची शक्यता आहे। पावसाचा येलो अलर्ट या कालावधीसाठी वर्तवण्यात आलेला आहे, पण कोणकोणत्या भागात कशा पद्धतीनं पावसाचा पॅटर्न असेल, काय माहिती आहे या संदर्भात? विनोद सर, भारतीय हवामान विभागाने ज्या पद्धतीने अंदाज वर्तवला होता त्यानुसार 12 जुलैपासून पाऊस गायब झालेला आहे। परंतु पुढच्या काळामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल आणि अरबी समुद्रातून जे जाणारे वारे आहेत त्याचा एक चक्रीय त्या ठिकाणी वातावरण तयार झाल्यानंतर महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल असा एक अंदाज वर्तवलेला आहे। आत्ता सध्या विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट बजावण्यात आलेला आहे, परंतु कोकण असेल, मुंबई असेल, मध्य उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये मात्र आता सध्या पावसासाठी साधारण 5 ते 6 दिवस वाट पाहावी लागेल, कारण की त्यासाठीची जी अनुकूल परिस्थिती आहे ती निर्माण व्हायला अजून 5 ते 6 दिवस लागतील। हा एल निनोचा इफेक्ट आहे का या संदर्भात आपण भारतीय हवामान विभागाचे जे हवामानशास्त्रज्ञ त्यांना विचारलं असतं त्यांनी सांगितलं की आता तुर्तास तरी तसा अंदाज लावता येणार नाही, परंतु एल निनो असेल किंवा इंडियन ओशन डायपोलचा जो सकारात्मक भाग आहे त्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय होण्यासाठी सकारात्मक आहे आणि अनुकूल आहे परिस्थिती। त्यामुळे 5 ते 6 दिवसामध्ये पुन्हा मान्सून सक्रिय होईल आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पाऊस बरसायला सुरुवात होईल। पुढच्या काळामध्ये आता शेतकऱ्यांच्या पेरण्या थांबलेल्या आहेत। पहिली पेरणी जी आहे ती वाया जाण्याची शक्यता आहे आणि दुबार पेरणीचं संकट आहे। कोकण किनारपट्टीमध्ये भात लावणीसाठी प्रतीक्षा करतात, काही जणांनी भात लावणी केलेली आहे पण ती देखील वाया जाण्याची शक्यता आहे। त्यामुळं येत्या 5 ते 6 दिवसामध्ये पुन्हा जर मान्सून सक्रिय झाला तर पुढच्या काळामध्ये जी काही संभाव्य संकट आहे, दुष्काळाचं असेल किंवा एकूणच पेरणी वाया जाण्याचं संकट, ते टळू शकतं। विनोद सर, धन्यवाद यशपाल दिलेल्या अपडेट्सबद्दल। आणि आता 18 ते 25 हा कालावधी अतिशय महत्त्वाचा असणार आहे राज्यासाठी, कारण या कालावधी दरम्यान पुन्हा एकदा मुसळधार पाऊस अनेक भागात बरसण्याची शक्यता आहे आणि दुष्काळाचं जे संकट राज्यावर घोंघावत आहे त्यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान मराठवाड्यात यंदा पावसानं पुरती निराशा केली आहे। पावसाच्या सततच्या अनिश्चिततेमुळे आणि दीर्घखंडामुळे संपूर्ण मराठवाड्यात खरीप पेरणीचा वेग कमालीचा मंदावला आहे। जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै उजाडला तरीही परिस्थिती सुधारलेली नाही आहे।